आता या मैफिलीत पुढचं जे गीत तुम्ही ऐकणार आहात ते लिहिलंय जगदीश खेबुडकर यांनी. आजवर 225हून चित्रपटातून 2200हून अधिक गाणी जगदीशजींनी लिहिली आहेत. पैकी 450 लावण्या आहेत. यासाठी एकही तमाशा त्यांनी पाहिला नाही, तशी त्यांना गरजही वाटली नाही. राम कदम यांच्या बरोबर जगदीशजींनी 90 चित्रपट केले. आजवर 40 संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलं. पिंजरा हा त्यांचा 100वा चित्रपट. आता जे गीत तुम्ही ऐकणार आहात ते आहे अर्थातच पिंजरा ह्या चित्रपटातलं. पिंजऱ्यासाठी सगळी गाणी लिहून झाली. राम कदम आणि जगदीशजी असेच थट्टा मस्करी करत बसले होते. रामभाऊंनी सहज एक तान घेतली, ती शांताराम बापूंनी ऐकली आणि त्यावर शब्द रचले आणि हे गाणं चित्रपटाचं टायटल सॉन्ग ठरलं. ग साजणी. आपल्या सगळ्यांना परिचयाचं ताल धरायला लावणारं हे गीत सादर करतायत हेमंत. एकदा जोरदार टाळ्या हेमंतसाठी झाल्या पाहिजे. जैत रे जैत याचा विचार अपरिहार्य ठरतो. अत्यंत वेगळ्या धाटणीचा आणि व्यावसायिकतेच्या चौकटीत न बसणारा विषय हाताळण्याचं धाडस जब्बार पटेलांनी दाखवलं. या चित्रपटात
चित्रपटातल्या प्रकृतीशी मिळतं जुळतं संगीत देणं आणि ते रसिकांच्या पसंतीला उतरवण्याची किमया करून दाखवणं हे हृदयनाथांची सत्वपरीक्षाच होती. पण हृदयनाथांनी ते अग्निदिव्य करून दाखवलं. नादो महानोरांच्या शब्दांचा स्वभाव गुण ओळखून त्या पद्धतीचं अस्सल ग्रामीण ढंगाचं संगीत त्यांनी निर्माण केलं. आशाताईंच्या स्वरांनी तो लोकगीताचा बाज अचूक पकडला. खरंच या गायकीला रंगच नाही, कुठल्याही रंगात मिसळून जाण्याची कला तिला साधली आहे आणि हेच तिचं मोठेपण आहे. मूळचं हे निसर्ग गीत, त्याच्या संगीताचा बाज लोकगीताचा. सादर करीत आहोत आशाताईंनी अजरामर केलेलं प्रसिद्ध लोकगीत जांभूळ पिकल्या झाडाखाली. या मैफिलीतलं हे गीत गाण्यासाठी आमंत्रित करते अजिता आणि गिरीश यांना. मैफिलीतल्या पुढच्या गीताकडे वळण्याआधी ज्यांच्या सुरेल संगतीमुळं, साथीमुळं, ज्यांच्या तालामुळं हे सगळे गायक तुमच्यापर्यंत पोहोचतायत त्या वादकांचा देखील परिचय करून देते. या ठिकाणी सिंथेसायझरवर आहेत सुभाष मालेगावकर आणि सुनील जाधव. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. तबल्याची रंगतदार संगत करतायत अजयजी दामले. ढोलक आणि कोंगो अर्थातच अनिल जाधव. ऑक्टोपॅड विजय खुट्टे. या ठिकाणी कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत
या ठिकाणी भजन सिंगजी पण उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. या ठिकाणी या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत प्राध्यापक प्रदीप ढवळ. या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची लाभलेली आहे, मी 1 मिनिट रंगमंचावर आमंत्रित करते आहे सगळ्यांना, कारण पडद्यामागचे हे सगळे कलाकार फार महत्त्वाचे असतात आणि त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम चांगला होत असतो. प्राध्यापक मंदार टिल्लू यांनी रंगमंचावर यायचंय. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रधार बाळकृष्ण ओडेकर, या कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत करणारे एकनाथ पवळे सर जर असतील या ठिकाणी रंगमंचावर तर त्यांनी यायचंय, अन्यथा आपणच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. या संपूर्ण कार्यक्रमाचं जे सुंदर नेपथ्य तुम्हाला दिसतंय विविध वृक्षांच्या माध्यमातून, ते आहे प्रसाद वालावलकर यांचं. या ठिकाणी प्राध्यापक मंदार टिल्लू, बाळकृष्ण ओडेकर आणि एकनाथ पवळे आलेले आहेत रंगमंचावर, त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी छान मध्ये यायचंय, अधिकार आहे तुमचा मध्ये यायचा आणि लोकांना अभिवादन करून त्यांच्या कडकडीत टाळ्या घ्यायचा, कारण तुमच्यामुळे आम्ही पोहोचू शकलो आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून. गायकांची धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून आमचे चेहरे उजळलेले तुमच्यापर्यंत दिसत आहेत. प्रकाश योजनेची बाजू सांभाळणारे योगेशजी केळकर, योगेशजी समोर आहेत. योगेशजी, जोरदार टाळ्या तुमच्यासाठी सुद्धा. अतिशय सुंदर नृत्य ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला बघायला मिळाले. ते अत्यंत उत्तम कलाकार आहेत, चित्रकार आहेत, ते अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. ठाण्याच्या अरुणोदय पब्लिक स्कूल शाळेमध्ये ते ड्रॉइंग टीचर आहेत. गणेश घुगरे, ज्यांनी नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे. या कार्यक्रमातल्या नृत्यांचं त्यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. एकदा जोरदार टाळ्या गणेश घुगरे यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. ते इथे दिसत नाही आहेत, हरकत नाही, आपल्या टाळ्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. सुरेश सावंत, अजित देशमुख यांचंही या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मोठा वाटा आहे. या सगळ्यांच्या एकत्रित मेहनतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी रंगतोय. गायकांचा परिचय मी वेळोवेळी दिलाच, पण तरी सुद्धा एकत्रित 4 गायकांना मंचावर आमंत्रित करते आहे. अतिशय गोड सुरेल स्वर त्यांचे आहेत. सुनीता सूर्यवंशी, अजिता मिस्त्री, गिरीश डोईफोडे आणि हेमंत आहिरे या 4 गायकांनी या मैफिलीला आजच्या रंगत आणलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे. अनवधानाने कुणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा. साऊंड, ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असतो, त्या साऊंडची व्यवस्था सांभाळणारे भगवान साऊंडचे जे इथे उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अंधारात सुद्धा तुम्हाला त्यांचा हात दिसला असेल, मला खात्री आहे. चला मैफिलीतल्या पुढच्या गीताकडे वळूया. पावसाकडे दुर्लक्ष नाही करता येत. पहिल्या शिडकाव्यातून, मातीतून अत्तराचा वास यावा तसा घमघमाट होतो. जमिनी झिरपणाऱ्या थेंबांना ओ देत उलगडणारा प्रत्येक कोंब पावसाच्या रूपाचा आरसा होतो. संध्याकाळ कृष्ण मंजिरीसारखी निळी जांभळी होते. दूरचे डोंगर ध्यानस्थ होतात. असं काहीसं सुंदर वर्णन पावसात होतं. पाऊस नेहमी वेगळा वेगळा वाटतो. त्याचं रानमाळातलं, डोंगरातलं रूप आनंदित करतं, अचंबित करतं आणि ओठांवर शब्द येतात, चिंब पावसात. आणि या ठिकाणी हे गीत सादर करण्यासाठी सुनीता आणि हेमंत यांना आमंत्रित करते. झालं
पुढच्या गीताकडे वळण्याआधी मी डॉक्टर अमोल गीते, मराठवाड्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर अमोल गीते यांना या ठिकाणी आमंत्रित करते. अत्यंत संवेदनशील असं मन आणि खरोखरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी आपणही काहीतरी करावं, हातभार लावावा, यासाठी त्यांनी आत्ता ह्या कार्यक्रमामध्ये ₹21,000 नामसाठी जाहीर केलेले आहे. सर, आपलं स्वागत आहे. मी या ठिकाणी सचिव मारुती चव्हाण, कार्यवाह सुरेश सावंत आणि उपाध्यक्ष मुकेश ठोंबरे यांना तो चेक घेण्यासाठी आमंत्रित करते आणि तो चेक यांच्याकडे सुपूर्द करण्याची डॉक्टर अमोल गीते यांना विनंती करते. एकनाथजी पोवळे, त्यानंतर मारुती चव्हाण, सुरेशजी सावंत आणि मुकेश ठोंबरे हे हा चेक या ठिकाणी 21,000चा धनादेश स्वीकारत आहेत. डॉक्टर अमोल गीते यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आपण सगळेच संवेदनशील रसिक पण आहात, म्हणूनच इतक्या प्रामुख्याने या कार्यक्रमाला आपण सगळे आवर्जून उत्तरार्धात देखील उपस्थित आहात. यांचं या ठिकाणी मला माहिती अशी मिळाली की मराठवाड्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटल, पण वर्तक नगरमध्ये सुद्धा त्यांचं हॉस्पिटल आहे. डॉक्टर अमोल गीते, धन्यवाद सर. मंडळी, तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. यालाच अशी खात्रीच होती. प्रत्यक्ष पाहिलं ना तेव्हा खरं वाटलं. प्रत्येकाच्या आवडीचा वेगवेगळा खेळ असतो. सगळ्यांसाठी कुठे बरं आपल्याकडे तेवढा वेळ असतो. पण तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. प्रत्यक्ष पाहिलं आणि आता शेवटपर्यंत थांबलाय म्हणून आणखीन बरं वाटतंय. आम्ही इथे स्टेजवर, तुम्ही तिथे श्रोते आहात. तुमच्या आणि आमच्यातलं हे अंतर होय आहे. खरं तर ती नुसतीच सोय आहे. मंडळी, तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. शेवटपर्यंत थांबणार आहात याची खात्री आहे. मैफिलीतलं पुढचं गीत अर्थातच माऊलीचा जय जयकार या ठिकाणी मी सन्माननीय गायकांना आमंत्रित करते.
जय जयकार झाल्यानंतर ज्यांचं विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभलं त्यांच्या नावाचा उल्लेख करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ही सगळी संवेदनशील मंडळी आहेत ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं आहे. आनंद विश्व गुरुकुल, विनोद मेमोरियल वेलफेअर असोसिएशन, ज्ञानसाधना महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, ग्रामीण शिक्षण संस्था, किड्स किंगडम स्कूल, धुरी एक्सप्रेस वृत्त संस्था. धुरी एक्सप्रेस पण विविध कार्यक्रमांच्या पाठीमागे सातत्याने उभी असते. या सगळ्या मंडळींचं सहकार्य या कार्यक्रमाला लाभलंय आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी आणखीन एका गोष्टीचा विशेष उल्लेख करावासा वाटतोय. ॲडव्होकेट झालेला एक मुलगा अपंग आहे. बाहेर त्याने आपल्या पुस्तकांचा स्टॉल ठेवलाय. उत्तम कविता करतो. पवार, बरोबर ना? त्या पवार ह्या व्यक्तीनी, म्हणजे मला वाटतं त्यांचं अनंत पवार नाव आहे, त्यांनी या ठिकाणी बाहेर स्टॉल ठेवलेला आहे. त्यांच्या कवितांचं पुस्तक आहे ते, आणि त्याच्या विक्रीतून मिळणारे 40% ते नामसाठी देणार आहेत. प्रत्येकाला आपल्या उत्पन्नातला खारीचा वाटा का होईना द्यावासा वाटतोय, म्हणजे अजूनही आपल्या समाजामध्ये लोकांचं संवेदनशील मन जागा आहे याचं खरंच अभिमान आणि कौतुक वाटतं. आणि नजीकच्या काळामध्ये खरोखरच असं सगळे संवेदनशील होऊन राहिले तर नामच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक वेगळी क्रांती होईल याच्यामध्ये अजिबात मला किंवा आपल्या कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. आपण सगळे संवेदनशील मनाचे लोक आहोत आणि म्हणूनच आज 1 कोटीच्या वर नामसाठी समाजातल्या विविध स्तरातून पैसा उभा झालाय आणि जे अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतंय. आता फक्त काळजी घ्यायची गरज आहे ती त्यांच्या मानसिक आरोग्याची. आज या व्यासपीठाच्या माध्यमातून तोही एक मुद्दा मी मघा मांडला की पैशाबरोबरच त्यांच्या मानसिक विचाराची, त्यांच्या मानसिक बैठकीची काळजी घेणं, समुपदेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी पुढे आत्महत्या करू नये यासाठी आपल्याला माहिती आहे की नाट्य, संगीत, नृत्य या अत्यंत संवेदनशील कला आहेत. या कलांच्या माध्यमातून कलाकार आपल्या मनातली खटखट, आपल्या मनातलं दुःख, आनंद व्यक्त करत असतो. आता या ठिकाणी काही कलाकार मूकनाट्य तुमच्या समोर सादर करणार आहेत, ज्याचं दिग्दर्शन गणेश घुगरे यांनी केलेलं आहे. आणि या मूकनाट्याच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये अशी कळकळीची विनंती या मूकनाट्याच्या माध्यमातून दाखवली जाणार आहे. या मैफिलीतला हा आगळा वेगळा प्रकार करण्यासाठी मी त्या सर्व कलावंतांना आमंत्रित करते.